हवामान खात्यानुसार 3 मार्च रोजी सकाळी हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हिमालयन भागात बर्फवृष्टी सुरूच आहे। त्याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आसपासच्या मैदानी भागात दिसून येत आहे। इथं ताशी 300 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत। पुढील काही तासात हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या विविध भागात सुमारे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडेल। हवामान खात्याने सांगितले की शनिवारी 25 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस होतं। तसंच गेल्या 24 तासात दिल्लीच्या विविध भागात 2 मिलीमीटर पाऊस झालाय। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 8:30 ते 5:30 दरम्यान पुसा परिसरात 2.5 मिलीमीटर पाऊस झालाय। दुपारी इथं ताशी 30 किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं। तसंच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुढील 2 दिवस पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 3 मार्च रोजी सिक्कीम आणि नागालँडमधील काही भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल। याशिवाय पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात हलक्या पावसाची देखील शक्यता आहे।